ढोकला टोस्ट. ढोकळा टोस्ट. मला त्याचं साहित्य सांगतेस का काय? रवा, दही, पटेटोज, बॉइल्ड पटेटोज आहे, पनीर, तिल, स्पिनच, पालक, येलो आणि रेड बेल पेपर्स, पत्ता गोभी आहे पर्पल कलरची, अदरक, सोडा, हरी मिर्च, मलाई, स्प्रिंग अनियन्स अँड सॉल्ट. जनरली आम्ही ब्रेड टोस्ट करतात. आणि ब्रेड मैद्याने बनलेलं असते. त्याच्यामध्ये तूप आणि मीठ, साखर हे सगळं असतात. तर त्याच्यामुळे लॉंग रन मध्ये जास्त खाल्लं मैद्यांचे पदार्थ तर वन ऑफ द फॅक्टर्स आहे की डायबिटीज, ओबेसिटी हे प्रॉब्लेम्स असतात. म्हणून ते ब्रेडला कसं आम्ही रिप्लेस करू शकतात त्याच्यामुळे आम्ही ढोकळा करतात. ओके. तर ढोकळाचा आम्ही बेस करणार ब्रेडच्या ऐवजी आणि त्याच्यावर थोडासा फिलिंग लावून टोस्ट करणार. ओके. साहित्य बघितलेलं आहे आपण. ह्याला असं का म्हणतो हे बघितलेलं आहे. आता पुढे काय करायचं मला सांग. मी हे 1 प्लेट सारखं रवा जे असतं 1 प्लेट साठी घेते. ते अराउंड 30 to 50 ग्रॅम्स सारखं रवा असणार. बरं. त्याच्यामध्ये दही टाकणार. दही सेम क्वांटिटी असणार. हे आंबट आहे का गोड आहे? हे फ्रेश कर्ड्स आम्ही घेतात. कारण ब्रेड आंबट नसतो ना, तो फ्रेश कर्ड घेतलं तर बरोबर टेस्ट येणार. तर दही, ह्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकणार आणि जे सोडा आहे ते लास्ट मध्ये. बरं. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. बस. आता लवकर एक ग्रीस्ड ढोकळाचं बर्तन आम्ही ठेवलं आहे आधीच. त्याच्यामध्ये स्टीम होतं. काय लावलंस तू? हे प्लेट आहे ढोकळ्याचं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय ग्रीसिंग साठी. ओके ओके. आता आपण ते त्यात घालतो ना. हा. पहिल्यांदा ते त्याच्यामध्ये आम्ही थोडा सोडा टाकणार आणि लवकर ह्याच्यामध्ये. कशामध्ये सोडा टाकणार? त्याच्यामध्येच. तर हे झालं. एक हे जरा घाईघाईने करायला लागतं ना. हा थोडंसं. बस. हे झालं. जर तुम्हाला वाटते असं थोडंसं थिक झालंय तर त्याच्यानंतर पण थोडंसं पाणी टाकू शकतात. बस. हे सगळं पेस्ट याच्यामध्ये टाकलंय. ओके. स्प्रेड करायचं. अभी ये ढोकले का जो बैटर हमने कर दिया वो इसमें डालना है. ओके. स्टीम करने के लिए. हो. हे पूर्ण तयार आहे वेसल. त्याच्यामधून स्टीम येते. हे सरळ टाकायचं. हे आपल्याला किती वेळ लागेल ठेवायला? 10 मिनिटं मॅक्सिमम. ते आम्ही त्यात जे काही ठेवलं होतं ते इथे काढलेलं आहे. गार आहे. हाँ, आता काय करायचं पुढे? हमने पहले वो जो प्लेट में ढोकला था ना उसके कॉर्नर्स काट लिए तो स्क्वायर पीस ब्रेड के हिसाब से कर दिए. उसको प्लेट में लेने के बाद मुलांना वाटेल आपण ब्रेडच खातो. हाँ ब्रेडच खातात. ओके. याच्यामध्ये आता टॉपिंग करूया. तर सर्वात आधी पटेटोज. हा शिजलेला बटाटा आहे. हाँ. त्यात आपण मीठ वगैरे काही घातलेलं नाही. बॉइल्ड एंड मॅश्ड पटेटोज. ओके. पनीर. ये पालक है. पालक के अंदर से हमको ग्रीन लीफी वेजिटेबल है तो फाइबर मिलेगा. एट द सेम टाइम आयरन, कैल्शियम दोनों ही है इसमें. तिल कैल्शियम के लिए है. थोड़ा सा ही डालना है. उसके बाद में ये बेल पेपर्स रेड एंड येलो. इसमें कैप्सिसिन होता है जो हार्ट के लिए बहुत अच्छा होता है. तो और कलर भी आएगा इससे. हे सगळे शब्द हिच्या रोजच्या व्यवहारातले असल्यामुळे तिला पटापट सांगता येतात. ये पर्पल कलर जो है ये पर्पल कलर कैबेज का हमने एक तो प्लीजिंग करने के लिए उसको आई अपील बढ़ाने के लिए लिया है. सेकेंडली इसके अंदर एंथोसाइनिन करके एक पिगमेंट होता है जो हार्ट और कैंसर पेशेंट्स के लिए अच्छा होता है. तो जनरली हम लोग तो इसलिए डाल रहे हैं वेजिटेबल्स कि बच्चों को इंटरेस्टिंग लगे. एट द सेम टाइम लॉन्ग रन में ये बीमारियां नहीं आए. थोड़ा सा मलाई डाल रहे हैं. तो क्या बाद में हम लोग को रोस्टिंग के लिए ये नहीं लगेगा ज्यादा. बटर घी नहीं लगेगा. थोडं मागे जाते. एंथो काय म्हणालीस तू? एंथोसाइनिन. या आय गॉट इट. हे थोडीशी ग्रीन चिलीज. स्प्रिंग अनियन्स. अद्रक ऑप्शनल आहे. जर पाहिजे तर टाकू शकतात नाही तर नाही. अद्रक मध्ये काय असतं? जिंजर इज व्हेरी गुड फॉर डायजेशन. हे आम्हाला माहिती आहे. हे आम्हाला शाळेत होतं सायन्स. तर हे पेस्ट तयार केलंय. लास्ट मध्ये थोडासा आणखी मीठ लागणार मला. और लगेगा.
बस अभी ये पेस्ट तैयार जो कर लिया है, ये बस हमको ये ध्यान रखना है कि ये अपने ढोकला पे स्टिक होने के हिसाब से होना चाहिए. तो थोड़ा सा मग ते कसं करणार पण तू? हा, आता मला वाटतं की असं भाज्या थोड्या सुटलेल्या आहेत, हो. तर थोडासा मी पनीर टाकू शकते, नाहीतर पटेटो टाकू शकते. हो. पण पनीर जास्त चांगलं आहे न्यूट्रिशन वाईज, तर पनीर प्रिफर करूया. पनीर जर तुम्ही टाकता तर प्रिफर करा काउज मिल्कचं पनीर, कारण त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज कमी होणार. तर हे झालंय पूर्ण पेस्ट सारखं. ओके ओके, आता आपण त्याला लावणार का? हा, त्याच्यावर लावणार. असं चिटकून घ्यायचं याच्यावर. तर ढोकले तुमचे थोडेसे थंड व्हायला पाहिजे. असं पूर्ण गरम गरम ढोकल्यावर ते चिटकणार नाही लवकर. हा, आणि ढोकल्यांचे 2 साइड्स असतात, एक रफ साइड असतो, एक असं सॉफ्ट साइड असतो प्लेन. तर ते प्लेन साइड वर नाही चिटकायचे, रफ साइड वर. ओके ओके. गोष्ट बारीक आहे पण महत्वाची आहे. बघा असं कलरफुल असणार, आणि विटामिन्स मिनरल्स सगळे वेगवेगळ्या कलर्स मुळे येतात. हा कधी सापडला पदार्थ? सापडलं म्हणजे इन्व्हेंट कधी झाला? हे आता म्हणजे आठवड्यामध्येच इन्व्हेंट झालं. मी खूप वेळ मधून असं विचार करत होती हे करायचं आहे, पण असं ब्रेड टोस्ट तर आम्ही खूप करतात, पण ढोकल्यावर असं करण्याचा प्रयत्न मी केला. हा, ठीक आहे, हे झालं. ह्याच्यावर आता थोडंसं तेल टाकूया. तर पहिल्यांदा ढोकल्याच्या बॅक साइड थोडासा हे कडक होणार, त्याच्यानंतर आम्ही पलटणार. हे असं थोडंसं फ्लॅट करून हे चेक करायचं आधी आम्हाला खाली. थोडंसं ब्राऊन झालं पाहिजे. आणि थोडंसं, कारण आम्ही ह्याच्यामध्ये मलाई टाकली आहे, तर खूप बटर घी वगैरे नाही लागणार. पण थोडंसं फर्स्ट जे टोस्ट करतात त्याच्यामध्ये 1 ड्रॉप ऑइल वरती टाकायचं, नाहीतर ते सगळं चिटकणार पनीर. खूप थोडंसं खूप मी बघ किती टाकतो ते, काळजीच करू नको. बस बस बस. हा, बस. आवड आहे लोकांना. माझी आईच्या घरी 15 किलोचं ते टिन येत होतं घीचं. मी हे डायटिशियन जेव्हा बनली तेव्हा 2 किलोचा 2 महिन्यासाठी लागला, आणि 15 किलो 6 महिन्यामध्ये लागत होते आधी. घरातले तर सगळेच तसं खायला लागले का? हो, आणि त्यांना असं सवय नाही वाटत की असं खूप घी तेच चेंज वाटत नाही खूप? नाही, ड्रास्टिक चेंज नाही. ते दूधला पण आम्ही जसं बफलोज मिल्क होता घरी मध्ये आधी, तर काउज मिल्कला चेंज केलं. तर सुरुवातीला थोडं वाटलं, आणि त्याच्या फ्लेवरसाठी फूड एसेन्स टाकलं दूधमध्ये, तर त्याचा टेस्ट बदल होतं ते आम्हाला नाही कळणार की म्हशीचं दूध आणि गाईचं दूध काय आहे. नंतर ते गाईचं दूधचा सवय लागली. आता सवय हा सवयीचा परिणाम आहे काय? तेच मला वाटलंच, सवयीप्रमाणे तुम्ही पेन उचललं असेल ना. करेक्ट आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. ढोकळा टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 30 ते 50 ग्रॅम रवा, 30 ते 50 ग्रॅम दही, उकडलेला बटाटा, पनीर, तीळ, पालक, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, रेड कॅबेज, आल्याची पेस्ट, खायचा सोडा, मिरच्या, दुधावरची साय, मलाई, पातीचा कांदा आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 30 ते 50 ग्रॅम रवा घेऊन त्यामध्ये 30 ते 50 ग्रॅम दही, मीठ, खायचा सोडा आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचा ढोकळा 10 मिनिटे वाफवून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. एका बाउलमध्ये उकडून मॅश केलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, पातीचा कांदा, तीळ, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून मिश्रण घट्ट मळून घ्यावं. ढोकळ्याच्या चौकोनी तुकड्यांना एका बाजूनं हे मिश्रण लावून घ्यावं आणि ढोकळा टोस्ट थोड्याशा तेलावर खरपूस भाजून सर्व्ह करावेत.